वेलकम आणि नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आमची जी काही ट्रिप ही अचानक ठरलेली आहे. तुम्ही ते रील किंवा ते शॉर्ट्स बघितलं असेल कदाचित. खूप अचानक प्लॅन झाली आहे ही ट्रिप आणि आम्ही तडक बॅग भरून निघालेलो आहोत गोव्यासाठी. जाते कुठल्या हॉटेलला स्टे करणार आहे सगळे डिटेल्स तुम्हाला मी सांगणार आहे. आता वाजलेले आहेत 7:15. आम्ही 6:15ला निघालोय सुरूरमधून. पुण्यावरून येऊन थांबलो होतो. सो थोडा ट्रॅव्हल कमी होईल म्हणून, कारण आम्ही साऊथ गोव्यामध्ये चाललोय. सो इथून सुद्धा 8 तास 42 मिनिटं वगैरे इतका ट्रॅव्हल आहे. सो पुण्यावरून तो अजून वाढला असं. सो आम्ही येऊन थांबलो आधीच. सो आता निघालोय आणि जरा उजाडल्यानंतर मी हा व्हिडिओ करते. तोपर्यंत काही दिसतच नव्हतं. स्टे ट्यून. मी कुठे कुठे जाते, काय काय करते, काय मजा केली अख्ख्या या अचानक ठरलेल्या ट्रिपमध्ये, सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. तेव्हा हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. एक क्विक रस्त्याचा अपडेट आहे, ते म्हणजे या हायवेचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाहीये. डायव्हर्जनला ट्रॅफिक हे आहेच. हे बघा, हे बघा, सी सी काय झाले रे. ते पण काचा दिसतात, सगळं काचा पडलेले दिसतात. ठोकाठोकी झाली वाटतं काहीतरी. अरे 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 बिचारा, बघ त्याचं टायरच हे झालं वरती, सगळं ऑइल बिल आलंय. सी दिसतात जी काही झाली आहे ठोकाठोकी. फायनली हो नाही करत करत नेहमीच्याच हॉटेलला थांबलेलो आहे. या रूटला जाताना कायम आम्ही याच हॉटेलला येतो आणि इथेच थांबून नाश्ता वगैरे करतो. तर सांगतो आता आम्ही काय काय खातोय. काय खायचं आज? मला वाटतं मी नेहमी हे घेते ना, साबुदाणा खिचडी. तू काय थोडं महाग हॉटेल आहे, पण इथलं वॉशरूम चांगलं आहे म्हणून फक्त आम्ही थांबतो इथे. म्हणजे इथे वॉशरूममध्ये हँडवॉश तुमच्या हातावर टाकायला पण एक व्यक्ती उभी असते, हातात टिश्यू पेपर द्यायला एखादी व्यक्ती उभी असते आणि क्लीन असतात वॉशरूम. सगळ्यात महत्त्वाचं, मला तर वॉशरूमचा स्टॉप घ्यावाच लागतो आणि मला वॉशरूम स्वच्छ असल्याशिवाय जमत नाही. इथे येतो म्हणजे त्याच्या हातामध्ये गरम वाफाळती माझी साबुदाणा खिचडी आलेली आहे. काय दिसतो यार मुखाच्यात. हा 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 वाफाळती खिचडी याम याम. बरं, या हॉटेलचं नाव मी तुम्हाला सांगायचे विसरले. या हॉटेलचं नाव आहे साई इंटरनॅशनल. सो दुसरं ऑर्डर केलेलं आहे थालीपीठ विथ दही. थालीपीठ चांगलं, थालीपीठ आहे, ठेचा आहे आणि सगळंच आहे. तसं प्रवास करताना खायला पाहिजे ना काही ना काहीतरी. तर मी खायला काय काय घेतलं सोबत, केळी घेतली आहेत, सोया स्टिक घेतले. तरी सोया स्टिकचं एक पॅकेट घरीच राहिलं आपलं. तसं ना 2 व्यक्ती अशा असतात की प्रवासामध्ये ज्या व्यक्तीला खायला आवडतं आणि प्रवासात ज्या व्यक्तीला अजिबात खायला आवडत नाही. मी गाडी खराब न करता खाते. मी एकदम असं ॲस्थेटिक खाते. टिश्यू विशू सगळं असं घेऊन खाणार. चाऊ माऊ खाऊ, चाऊ माऊ खाऊ करत आपण असं पोचून जाऊ. नाटकं बघा मॅडमची, नाटकं गाडीत बसून पाणी पित आहेत आमदारासारखे. आमदार झालेत, आमदार आमदार आहेत काय. नाटकं बघायची. हे चल कोण काढायचं बाय. मला म्हणत होता हा पॅसेंजर प्रिन्सेस काय महाराणी वगैरे, आणि ह्याचं काय चालू आहे. तडफडून पाठीमागून ती सॅक घेतलीये, नवीन टोपी मागवली होती आणि ती त्याचे टॅग आत्ता काढतोय आणि घालतोय. गाडीमध्ये कुठून ऊन लागणार आहे. हे बघितलं 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 मस्त. सो आम्ही बेळगाव मधून आलोय आणि बेळगाव मधून आम्ही जाणार आहे भगवान महावीर सँच्युरी, जी डिरेक्टली साऊथ गोव्याला कनेक्ट करणार आहे त्या सँच्युरी थ्रू. सो मॅपला बरेच दाखवतात रोड, पण आम्ही बऱ्याचदा हाच रोड चूज करतो, जो सँच्युरीवाला जो आहे तो, कारण तिथला रोड खूप छान आहे. टाक टू टाक टू टाक टू टाक टू टाक टू. और ये आ गई है ट्रेन. हा आहे अगोंडा बीचचा रोड. आम्ही साऊथ
गोव्यामध्ये अगोंडा बीचला आलोय. कमाल रोड आहे ना. आणि इथे पोहोचेपर्यंत मला सर्दी झाली आहे. मला पाण्यात जायचं आहे यार. आमच्या रिसॉर्टला पूल सुद्धा आहे. मला पूलमध्ये पण जायचं आहे. मला का सर्दी झाली आहे आता. आणि इथे मला सेंबूड गरमीत सर्दी होणारी व्यक्ती. अरे यार माझं तर ना नाक इतकं पादर आहे ना. किती वाजले? 3 वाजले. 3 आणि तर 5च मिनिटात आम्ही आमच्या हॉटेलला पोहोचू. 5च मिनिटात. आम्ही लंचचा ब्रेकच नसतो आमचा कुठल्याही रोड ट्रिपला. सो तिथे आता आम्ही आधी जेवतो आणि मग हॉटेलला जातो. चला जेवायला या तुम्ही पण. तर हे आहे ते हॉटेल. तर त्यांनी आता हे थोडंसं जरा काय काय वाढवलंय इथे असं वाटतंय. आम्ही एकदम ह्याच्यापेक्षा बेसिक वर्जन होतं तेव्हापासून इथं आलोय जेवायला. म्हणजे पुण्यातल्या एखाद्या नॉर्मल व्हेज रेस्टॉरंटला पण जितकं टेस्टी फूड मिळणार नाही. खूप चांगले रिव्ह्यू असलेल्या हॉटेल्सला पण जितकं टेस्टी जेवण मिळणार नाही तेवढं टेस्टी इथं मिळतं. सो आम्ही तरी याच्या लुकवरून जज नाही केलं आहे या हॉटेलला. म्हणजे टेस्ट जास्त महत्त्वाची आहे. सो आमचे खादू पर्सन ऑलरेडी बसलेले आहेत जेवायला. मी आतमध्ये एंटर केलं आणि पाहिलं तर टीव्हीवर गाणी चालू होती. त्यामुळे मला इथला ऑडिओ म्यूट करावा लागलाय. आम्ही नेहमी इथे मसाला पापड खातो आणि सगळे स्टार्टर्स आम्हाला इथले आवडतात. मसाला पापड मागवलाच. इथे खूप खास मिळतो मसाला पापड. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबू, लाल तिखट असं सगळं मिक्स केलेलं असतं ऑलरेडी आणि ते पापडावर भुरभुरलेलं असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे बचबचून शेव नसते. आणि एका डिशमध्ये 2 पापड येतात. कमाल ना. खायला लागल्यावर कळलं की खरंच खूप भूक लागली होती. मटर पनीर आणि एक बटर नान मागवला आणि तानसून जेवलोय. आहा पोट भरलं आणि आता फायनली रिसॉर्टवर चाललोय. खरं तर इतकी एक्सायटेड आहे मी त्या रिसॉर्टला जाण्यासाठी. ये पोचलो. लोकल एरिया आहे हा. बेसिक एकदम. अँड दिस इज अगोंडा. आहे रिव्हर व्ह्यू आणि इकडे आणि तिकडे आहे पूल. ओ माय गॉड. सामान ठेवलं, फ्रेश झाले, कपडे बदलून आवरलं आणि काय तर ही शांतता अनुभवतीये. कमाल अशी रूम आहे. छान एस्थेटिक टेबल आणि एस्थेटिक व्ह्यू आहे कम्प्लीट रूमचा. म्हणजे मी फोटोज बघून फायनल केलेली होती आणि इथे आल्यानंतर तर ती अप्रतिम दिसते. कॅन यू सी इट. बस रिलॅक्स म्हणजे मी ह्या रूमकडे बघूनच रिलॅक्स झाले. एवढा भारी व्ह्यू आहे. ही आहे रिव्हर व्ह्यू आणि या रिव्हरच्या पलीकडे ॲक्च्युअल बीच आहे अगोंडा बीच आणि तिकडे आहेत सी फेसिंग रूम. सो आम्ही 2 दिवस इथे स्टे करतोय आणि 1 दिवस सी फेसिंगमध्ये स्टे करणार आहे. सो चला तुम्हाला मी कम्प्लीट रूम दाखवते कशी आहे. तरी मी व्हिडिओत दाखवायचं म्हणून सगळं आवरून ठेवलं आहे. अजिबात हे पसारा वगैरे ठेवला नाही. टेम्पररी आवरून घेतलं आहे मी लगेचच. तर टेबल पण किती छान आहे. आपल्या घरच्यासारखं टेबल वाटतंय ना. ते किती क्यूट वाटतंय ते. ती छोटीशी खिडकी पण आहे तिथे आणि ते पाठीमागे आरसा आहे. तिथं खूप पसारा भरला आहे. मी सगळा पसारा तिकडेच भरला आहे आल्यानंतरचा. इथून पूर्ण टॉप कॉर्नर मधनं दिसतंय रूम. हा अजून काय पाहिजे यार. ओपन वॉशरूम आहे आणि ते पण मी दाखवते. हे कम्प्लीट असं वॉशरूम आहे. झाडाझुडपात छान जंगलात राहतोय आणि जंगलात आंघोळ पांघोळ शिशू करतोय असं वाटणार आहे ना. सो आपला आता करंट प्लॅन काय आहे. आता झोपायचा. हा नाही जेवायचं परत झोपायचं. त्याच्यात किती झाड आहेत बघ ना. त्या झाडांच्या मधून 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 रिव्हर दिसते. पाणी कमी झालंय मे बी. आता द टास्क इज की या बोटीत बसून तिकडे जायचंय
आणि त्याच्या पलीकडे बीच आहे. सो मस्तपैकी सनसेट एन्जॉय केला. लहान मुलांसारखं रेतीत खेळलोय. आज प्रवास इतका झाला होता ना, पुन्हा शेरे पंजाबला गेलो, पटापट जेवलो आणि झोपून टाकलं. कारण मी या मॉर्निंग व्ह्यूसाठी खूप एक्सायटेड होते. रिलॅक्स झोप झाली आणि लवकर जाग आली. काहीही आवाज नाही, गाड्यांचे आवाज नाहीत, गाण्यांचे आवाज नाहीत, कोणत्या मोबाईल वगैरेचे आवाज नाहीत. फक्त शांतता, पक्ष्यांचे आवाज, पाण्याचा आवाज आणि आम्ही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. का काय माहिती, पण ही हॉटेलची कॉफी मला चांगली करता येते म्हणून ती मला खूप आवडते. कॉफी आणि ब्रेड बटर टिपिकल नाश्ता केला आणि दिवसाला सुरुवात केली. सेकंड डे. आता आम्ही चाललो स्विमिंगला आणि मग थोडंसं खाणार आणि ऊन गेल्यानंतर जाणार बीचवर. सो हे असं रेडी झालेले आहे. लिटरली हे फक्त 5 मिनिटं टिकतंय. मी 10 वेळा लावलंय. ते काही उपयोगाची नाही. 50 रुपयाची गोष्ट, काहीच उपयोगाची नाही. गेलंच. फोटो व्हिडिओ काढेपर्यंत ते पडलं. शेवटी ठेवून दिलं होतं बॅगेमध्ये. काही उपयोगाचंच नाही आहे त्याचं. पाणी इतकं सुंदर आलंय ना. काल काहीच पाणी नव्हतं. काल तुम्हाला दाखवलं ना मी. काल फुल मून होता, पौर्णिमा होती, तर त्यामुळे भरती एकदम जोरात असते ना, तर सगळं उलटं खाडीमध्ये पाणी भरलं आणि सगळी नदी भरली. ऑलमोस्ट इथपर्यंत पाणी आलं. आमच्या राईट साईडला ते खाली पाणी आहे. आता बघ कशी मस्त वाटते नदी. आता जाता येईल बोटनी आपल्याला तिकडं. आता आज आपण बोटनी जाऊया. बोटनी जाऊया. गाडी घेऊन जायची गरज नाही तिकडं. पण काल काय त्या बोटीत बसायचं धाडस झालं नाही, कारण फारच कमी होतं पाणी आणि तो म्हणे की पाण्यामध्ये उतरावं लागेल तुम्हाला शेवटी म्हणून मग नको म्हणलं. पण ही पायरी दिसते, ही इथपर्यंत होतं काल रात्री पाणी. हा आहे रिव्हर व्ह्यू. मला असं फार आवडतं असं एकदम नेचर कारण मी कायम असे स्टे सगळे बघत असते की जिथे असं नेचरच्या जवळ स्टे असेल. ही जी मजा आहे ना इथेच. हे बोगनवेल. मी हे म्हणत होते की ह्याचं एक रोप घेऊया का आपल्याला घरात. कचरा होईल त्याचा. कशाला कचरा होईल, छान दिसतं ते. वाढलं ना असं मस्त गॅलरीवरती असं पसरवू भारी मुळा आहे बरोबर आहे ना. मुळ्याचं पालं वाटतं ना. चलो फुलवूया. आता मला फुलं जायची खूप घाई झाली. खूपच. सगळे फोटो व्हिडिओ होईपर्यंत इतका उशीर झाला आहे. डोक्यावरती ऊन आले पण तरी पाण्यात जाण्याचं आहेच आहे. सो बघूया. 4 फूट तरी दिसतोय हा पूल आणि आय एम रेडी टू गो इन द पूल. आवरेपर्यंत लेट होतो यार. शॉवर घेत आहे पाण्यात जाण्यासाठी. दिसत तर काय नाहीये मला. का नाही दिसत? ऊन येते ना सगळं, पण तू दिसते. हा पण मी दिसते ना. आता कोणीतरी एकाने व्हिडिओ घ्यायचा म्हणजे एकदम बाहेर असणारच ना. आपण खरं ट्रायपॉडला लावायचं की मज्जा येते. माझी इथपर्यंत पाणी आहे, पूर्ण पाय टेकले तर. हे बघ, हे बघ. युहू. चला भूक लागली आहे. स्विमिंग भूक लागली. चल ना आवर पटकन. किती मेकअप करतोयस तू? माझं बरं आहे ना, एकदाच मेकअप केलं की सेट झालं. चल. हो गॉगल तर हवा ना शायनिंग मारायला. तिथं बघावं तेव्हा ती नवीन कॅप अडकून तयार आहे पोरग. पसरली होती ना. इतकी सुंदर रूम आहे, एस्थेटिक रूम आहे. ती पसरली की मला अजिबात चालत नाही. हा माणूस आहे पसारा घालतो. कोण पसारा काढतो, कोण 10 वेळा कपडे बदलतं. कोण मला बोलतो? अरे ऐकू येत नाही काय? सगळ्यांनी ऐकू कमेंट येत करून नाही, सांगा ऐकू कोण येत नाही, पसारा घालतं. ऐकू येत नाही काय काय? सगळ्यांनी कमेंट करून सांगा कोण पसारा घालतो. ऋषभ कटारिया डिस्पासान याव. चल ना. नाही लवकर, आता मला भूक लागली आहे. मी गोव्यात 2 कपड्यांवर पण जगू शकतो. मी नाही जगू शकत. गर्ल्स आउट हिअर प्लीज प्लीज वोट करा. एखाद्या ड्रेसवरती आपण अख्खा गोवा फिरू शकतो का? 2 ड्रेसवरती नाही शक्य. मी त्या दिवसात 4 वेळा कपडे बदलते, पण माझे कपडे मी आवरून पण ठेवते वेळीच. नाही का धडपडतोय. जरा शायनिंग कमी मारावं माणसाने, म्हणजे कसं दिसतं खाली, धडपडत नाही आपण. शायनिंग तू मारते.
शायनिंग मारायला आलो. आता जर का तू जास्त शायनिंग वरून खूप चमकायला लागलास तर मग माझं कसं होईल? हेडिंग टुवर्ड्स नाश्ता. नाश्ता? सॉरी, लंच. अगोंडा खरं तर एक गाव आहे छोटंसं आणि आता तिथे सगळी रिसॉर्टची लाईन झाली आहे, फॉरेनर्स येतात म्हणून थोडासा फॅन्सीपणा तिथे आला आहे. अजिबात फॅन्सी क्राऊड नाही आहे, पण वातावरण खूप छान, नेचर मस्त मस्त. फोटो व्हिडिओ घेऊन आम्ही पुढे निघालो. आता बीचवर जायचं होतं. तू रस्त्यात बसशील टाइमपास करत गाड्या. टाइमपास नव्हता का, मी चांगला व्हिडिओ घेत होता. मला पिक कोण हॉर्न दिला याने. हॉर्न दिला तर काय? मा नाही द्यायचा पिक हॉर्न. तू नाही द्यायचा. गेलो असतं रस्त्यात सोडून. मी आलो असतो चालत. चालतंय, ठीक होतं. आता नाही. आता कसं? बस मा पिक करते. मला माहिती आहे गाडी आणली का. मी बसणारच होतो. असं लागेल पण मला असं हॉर्न देऊन कळत नाही का मला वाटतं. तसं ते त्यासाठी दिला होता. नाही बाबा कळत होतं. पण रूमवर आधी येऊन काय केलं तर हे रील शूट केलं, मग बीच करता पुन्हा सनस्क्रीन चोपडून तयार झालो आणि आता फायनली त्या बोटीत बसून आम्ही पलीकडे जाणार होतो बीच. सकाळी पाणी खूप भरलेलं असतं, संध्याकाळ व्हायला लागते तसं पाणी कमी कमी होऊ लागतं, तरी पण धाडस करून आम्ही बोटीत बसलो. काय घाबरते? हॉटेलला पाप लागत नंतर तिकडे इकडे जा. डर लग रहा है. चिकावत. लाइफ जैकेट भी नहीं है. भैया धीरे खिचो. निम्म्यातनं व्हिडिओ मला बंद करावा लागला कारण घाबरली. मी बेकार घाबरले आणि अजून पण थरथरतीये कारण अडकली रे ती बोट मध्येच. शपथ मला वाटलं आता होते पलटी. थोडंसं होतं पाणी पण ते पाणी खराब आहे. उद्या आम्ही इकडच्या रूम्समध्ये येणार आहे. हे आहे सी फेसिंग. सनस्क्रीन चोपडले हाताला, पायाला, तोंडाला. खूप ऊन आहे. आणि ठीक आहे, आता हे तासभर इतकं ऊन राहील कारण 6:30चा सनसेट आहे. काल नाही येऊ शकलो पाण्यामध्ये समुद्राच्या. आज मस्तपैकी पूलमध्ये पण डुंबून झालं आहे खूप वेळ आणि आता इकडे पण पाण्यात जाऊ डुंबायला. मस्त. हो, आज खूप गर्दी कमी. हो ना, आज काहीच गर्दी नाही. काल संडेमुळे खूप गर्दी होती वाटतं है ना. काल खूप गर्दी. आम्ही रात्री पण आलो होतो बीचवरती. पाणी एवढं भरलं होतं ना, पुढे पौर्णिमा होती तर एकदमच पाणी पुढे आलं होतं. भरती होती जाम. हीच आहे वाटतं ते खाडीचा एंड इथे आलाय बरं ऋषभ. इथूनच ते उलटं तिकडे आहे. आता रात्रीच्या वेळी परत भरती येईल तर ते पाणी भरेल असं म्हणतायत. त्या बोटीमध्ये काय खरं नाही आहे. पाणी पाहिजे तिथे मग खूप भारी. आता पूर्ण असं राऊंड चालत यावं लागतं म्हणून खरं बोटीनं सोपं आहे क्रॉस करून जायला. पण थोडं ते पाणी कमी असल्यावर प्रॉब्लेमॅटिक होतं आहे. चलो आणि पाण्यामध्ये मज्जा करून येतो आता. खूप पसारा झाला. अशा रीतीने रूम बघू शकता तुम्ही. पसरलेली रूम. फायनली मी हे खऱ्या आयुष्यातही वापरते बरं का. खरंच एकदम मस्त. त्याच्यामध्ये केस छान सेट झालेत पटाफट. लव्हिंग इट. आणि आता आम्ही चाललोय छान डिनरसाठी शॅक्सवर वगैरे जाऊ असा प्लॅन आहे. सो बघूया. भांडण करून जेवायला बसलेले आम्ही. भांडण काय नाही केलं. कुणी भांडण केलं? कधी? भांडण केलंच नाही. भांडण करू शकलो असतो मी पण नाही केलं. काहीच करायला पाहिजे भांडण. कन्फ्युज तू आहेस. मी कन्फ्युजन मध्ये नव्हते. कंटिन्यू कोणी चालवलं हे शॅक बघू ते शॅक बघू. आता मला काय माहिती 10 वाजता लास्ट ऑर्डर संपणार ते आहे. काही असो, बंद होणार अरे, आहे. मी सांगितलं होतं त्या हॉटेलला तर गेलेच नाही. ते हॉटेल वेड निघाले. हे सगळे लोक 10:30 पर्यंत ठेवताय. वेळ नाही निघाला. ते हॉटेललाच पहिलं गेलं असतं मिळालं असतं ना आपल्याला. अरे लोकांनी 10:30 पर्यंत ठेवलं होतं ना चालू. 2 पर्यंत ठेवून होतं 10 पर्यंत. आपण 9:30ला तिथं होतो ना. ठीक आहे. तर गाडी लावायला जागा नाही मिळाली आपल्याला. नाही, पार्किंग गाडी लावायचं फिरावं लागलं. इथे अख्खे अर्धा बीच चालत फिरलो.
ते कोणी भूक फिरवलं? लागली. मस्त छान ओ माय समुद्र गॉड, दिसतोय. हिअर इज अ स्कॅम. काय झालं स्कॅम? मला वाटलं खूप सूप आहे. मला पण वाटलं खूप. लिटरली केवढासा बुडतोय बघितलं, इतकाच बुडलाय. जाऊ दे, खाऊन घ्या ते गारवायचे आहेत पटपट. नूडल्स आहेत, हक्का नूडल्स आणि हमस अँड पिटा ब्रेड. आता इतक्या वेळ भांडून बडबड करून एनर्जी गेली आणि जेवताना एनर्जी दुप्पट वाढली. पण येस, दिस इज अस. आलेलो आहे परत बॅक टू अवर रिसॉर्ट. इथे यांचं इन हाऊस रेस्टॉरंट पण आहे, पण आम्हाला उगाच एक्सप्लोर करायचं होतं. आता पाणी एकदम गच्च भरलंय वरपर्यंत, म्हणजे कालपेक्षा जास्त आहे हे पाणी. आता डे 3 आणि 4 ला काय काय राडा झालाय हे तुम्हाला कळणार आहे पुढच्या व्लॉगमध्ये, तेव्हा स्टे ट्यून.